लोकमान्य टिळकांनी ठरवलं की आपण गणेशोत्सव सामाजिक दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्टिकोनातून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात ही पूर्ण देशभरात लागू केली आणि त्या पद्धतीने हळूहळू लोक एकत्र येऊ लागले आणि तिथून गणेशोत्सवासोबतच देशाबद्दलचा अभिमान, देशाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि ते अशा पद्धतीने ते गणेशोत्सवाचं रूपांतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आणि हळूहळू करता देशाच्या कानाकोपऱ्यात गणपती उत्सव मोठ्या पद्धतीने साजरे होऊ लागले. आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला गणपती उत्सव एवढं माहिती नव्हतं की का गणेशोत्सव साजरा करतात. पण आम्ही छोटे असताना आम्ही गणेशोत्सव फक्त आमच्या मजा मस्तीसाठी साजरा करायचो. एकत्र येणे, पैसा गोळा करणे, पावती फाडणे, इकडे तिकडे जाणे, असे अनेक छोटे मोठे आमचं सगळं टार्गेट असायचं. त्याप्रमाणे आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. पण जसं जसं मोठं होत गेलो आणि कळत गेलं की गणेशोत्सवाची खरं कारणे काय होती, तर त्या काळी लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव सुरुवात केली त्याचं खूप मोठं कारण होतं की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठेतरी बळ मिळावं, हेच मेन उद्देश होतं. पण आजकाल आपण बघतोय की गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरे होत आहेत की एकमेकांना स्पर्धात्मक दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. हा मंडळ मोठं की आपलं मंडळ मोठं, आपण जास्त मोठा डीजे लावला की आपण जास्त छोटा डीजे लावला, या पद्धतीने लोकांमध्ये एक नवीनच एक कल्पना ऋतू लागली की आपला गणपती मोठा की त्यांचा गणपती मोठा. तर आजच्या दृष्टिकोनातून जर का लोकमान्य टिळकांनी पाहिलं असतं तर लोकमान्य टिळक खरंच नाराज झाले असते की यासाठी मी गणेशोत्सव सुरुवात केली नव्हती. कारण की माझा उद्देश होता की एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र सगळ्या समाजांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं आणि गणेशोत्सवाच्या उद्दिष्टाने एक आनंदाने जीवन जगावं. पण आजकालची परिस्थिती बघता काहीतरी चेंज झालं पाहिजे. नको ती डीजे, नको ती गाणी लावून गणपतीचा पण अपमान करताय आणि ज्या गणपतीचा उत्सव ज्यांनी सुरू केला